नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत पुण्यात घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी। यंदा सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असून विशेषतः पुण्यात गणेशोत्सवाची मोठी धूमधाम पाहायला मिळते। पुण्यातील मानाचे 5 गणपती तसेच भाऊ रंगारी गणपती, दगडूशेठ गणपती, मंडईचा गणपती, बाबूगैनू गणपती असे इतर प्रसिद्ध गणपती हे गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असतात। त्यामुळे पुणे शहराच्या मध्य भागात या मानाच्या गणपतींचे दर्शन तसेच देखावे पाहण्यासाठी पुणे शहर तसेच जिल्ह्यातून भाविकांची गर्दी होते। उत्सवाच्या काळात परगावाहून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात। तीच गर्दी सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळते। गणेशोत्सव हे पुण्याचे वैभव मानले जाते। गणपती उत्सवासाठी आणि देखावे पाहण्यासाठी देशभरातून गणेश भक्त राज्याच्या या सांस्कृतिक नगरीत येत असतात। त्यामुळे शहरातील गणपती मंडळे देखील वेगवेगळ्या कल्पना लढवत देखावे सादर करतात। शहराच्या शुक्रवार पेठ परिसरातील श्री शिवाजी चौक मित्रमंडळाने यंदा बेलूरच्या चेन्नकेशव मंदिराचा देखावा सादर केला असून हा देखावा गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतोय। मंडळाचे यंदाचे हे 56वे वर्ष असून ते वर्षभर सामाजिक उपक्रम देखील राबवत असतात। महाराष्ट्रावर असणारे महिला असुरक्षितता आणि भ्रष्टाचाराचे विघ्न दूर होऊ दे, स्वाभिमानाचे राज्य महाराष्ट्रात येऊ दे असं साकडं खासदार अमोल कोल्हे यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीकडे आज घातल्याचं पाहायला मिळालं। यावेळी त्यांच्या समवेत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन उपस्थित होते। 133वे हे वर्ष आहे आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची जी पायाभरणी झाली आणि त्यानंतर लोकमान्य टिळकांनी समाजकारणासाठी लोकांना एकत्र येण्यासाठी या गणेशोत्सवाचा जो स्वातंत्र्य चळवळीला पूरक असा वापर करून घेतला, त्यामधली ही जी सुरुवात आहे ही 133 वर्ष पूर्ण होतात। त्यामुळे मंडळाला मनपूर्वक माझ्या शुभेच्छा आहेत आणि विघ्नहर्त्याकडे हीच प्रार्थना आहे की सर्वांवरचं जे विघ्न आहे, महिलांच्या असुरक्षिततेचं जे विघ्न आहे, जे भ्रष्टाचाराचं विघ्न आहे, हे दूर होऊ दे आणि स्वाभिमानाचं राज्य या महाराष्ट्र देशावर येऊ दे। काय साकडं हेच साकडं आहे। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदक जिंकून भारताची मान उंचावणारा भारताचा ॲथलीट स्वप्नील कुसाळे याला पुनीत बालन ग्रुपने 11 लाखांचं बक्षीस जाहीर करत पुनीत बालन यांच्या हस्ते हे पारितोषिक प्रदान करण्यात आलं। कोल्हापुरातील स्वप्नील कुसाळे यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 मीटर रायफल स्पर्धेत 3 पोझिशन मध्ये कांस्य पदक जिंकले। खाशाबा जाधव यांनी 1952 ऑलिम्पिक मध्ये कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं। त्यानंतर ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील दुसरा खेळाडू ठरलाय। कोथरूडमधील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने जलद गतीने उपाययोजना कराव्यात। समस्यांसंदर्भात दर आठवड्याला बैठक घ्यावी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी व्हॉट्सअप नंबर उपलब्ध करून द्यावे असे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिलेत। कोथरूडमधील वाहतूक समस्यांसंदर्भात बैठकीत ते बोलत होते। या बैठकीला सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते। साताऱ्याच्या मानखटाव विधानसभा मतदारसंघातून यावेळी शरद पवार मला संधी देतील असा विश्वास सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी व्यक्त केलाय। देसाई यांनी आज बारामती येथे शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली आहे। यावेळी त्यांच्या सोबत मान आणि खटाव मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर होते। आपण 15 वर्ष थांबलो, त्यामुळे आता मला उमेदवारी मिळाली पाहिजे अशी मागणी केल्याचे यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। नमस्ते, मी अनिल देसाई, उपाध्यक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक। मी आदरणीय पवार साहेबांना माझ्या मान आणि खटाव विधानसभा मतदारसंघातील सगळ्या गावातील प्रमुख लोकांना घेऊन आज इथे येऊन भेटलोय। आदरणीय पवार साहेबांकडे मी उमेदवारीसाठी मागणी केली। मी आज साधारण या 2 महिन्यामध्ये या मान खटाव मतदारसंघातील 99% गावामध्ये गावभेट दौरा केला। त्याचा सगळा आढावा मी साहेबांना दिला। प्रत्येक गावामध्ये मी आत्ता मान खटाव विधानसभा मतदारसंघातील गावातल्या चुलीपर्यंत बांधापर्यंत महिला भगिनींच्या घरापर्यंत पोहोचून आलोय आणि या सगळा आढावा देऊन मी आदरणीय पवार साहेबांना सांगितले की यावेळी साहेब मला 15 वर्ष सातत्यानं मी थांबलोय। हिंजवडी आयटी पार्क ट्रॅफिक समस्या सोडवण्याच्या संदर्भात सरकारी यंत्रणांनी एकमेकांकडे बोटे दाखवली आहे।
ही समस्या कशी जैसे थे राहते याचा अनुभव सध्या हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे कर्मचारी घेत आहेत. IT पार्क मधील वाहतुकीची समस्या सोडवण्याची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची, IT सिटी मेट्रो रेल कंपनीची की पिंपरी चिंचवड महापालिकेची हेच आता कळेनासं झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पुण्यात सर्रासपणे उघड्यावर कचरा टाकण्याने रोगराईचे संकट तीव्र झाले असून केशवनगर हे कीटकांच्या तीव्र प्रादुर्भावाने ग्रासले. सार्वजनिक आरोग्याबाबत पुणे महानगरपालिका जागरूक नसल्याने सामान्य नागरिकांना डेंग्यू, मलेरिया आणि झिका विषाणू यांसारख्या रोगाचा सामना करावा लागतोय. केशवनगरच्या रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याची तक्रार नोंदवून सुद्धा दुर्लक्ष झाल्याने या ठिकाणी कीटकांसाठी योग्य प्रजनन भूमी तयार झाली नाही. त्यामुळे आता तरी प्रशासनाने त्वरित पाऊल उचलावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुणे शहरातील वाढत्या प्रदूषणाबाबत अनेक जण तक्रार करताना दिसतात. आपल्या आजूबाजूला होत असलेले वाहनांचे आवाज, गोंगाट यामुळे ध्वनी प्रदूषण होत असले तरी ते नेमके किती आहे याची माहिती नागरिकांना नसते. आपल्या भोवतीला किती ध्वनी प्रदूषण आहे याची प्रत्यक्ष माहिती पुणेकरांना आता मिळणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून शहरात 4 मध्यवर्ती ठिकाणी ध्वनी प्रदूषणाची प्रत्यक्ष पातळी दर्शविणारे डिजिटल फलक लवकरच कार्यान्वित केले जाणार आहे. बनावट शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत हिंजवडी येथील एकाची पाऊण कोटीची फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने छत्रपती संभाजीनगर येथे जेरबंद केलंय. आरोपींच्या बँक खात्यात 4 कोटीचे व्यवहार झाल्याचं समोर आलंय. साजिद शहा, कासम शहा, अभिजित रामराव श्रीरामे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सध्या सुरू आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफुडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. वेळ झाली आहे पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.